घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध व्यावसायिक वापर करणाऱ्या केटरर्सवर पुरवठा विभागानं मोठी कारवाई केली आहे. चंद्रपूर शहरातील लग्न मंडपात धाड टाकून 6 घरगुती गॅस सिलेंडर्स जप्त करण्यात आलेत आणि संबंधित केटरर्स मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई दाताळा रोडवरच्या रामसेतू पुलाजवळ असलेल्या साईराम ग्रीन फार्म मंगल कार्यालयात करण्यात आली आहे. पुरवठा विभागाच्या भरारी पथकानं लग्न सोहळ्यात जेवण बनवण्यासाठी घरगुती सिलेंडरचा वापर होत असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर त्यांनी अचानक त्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी 6 घरगुती गॅस सिलेंडर्स जप्त करण्यात आलेत. जप्त केलेल्या सिलेंडरची एकूण किंमत 14,800 रुपये असल्याचं सांगण्यात आलंय. या प्रकरणी केटरर्स व्यावसायिक विनोद लखन चौधरी यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. या कारवाईमुळे शहरातील केटरर्स आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडली आहे. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादूरकर यांनी सांगितलंय की जिल्ह्यात अवैध वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 16 भरारी पथकं तयार करण्यात आली आहेत. टंचाईच्या काळात हॉटेल आणि केटरर्स व्यावसायिकांनी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करू नये असं ते म्हणाले. दिनांक 14 मार्च शनिवार रोजी मिळालेल्या आम्हाला गुप्त माहिती मिळाली की दाताळा रोड साईराम हॉलमध्ये कॅटरिंगवाले घरगुती सिलेंडरचा वापर करत आहेत म्हणून मिळालेल्या माहितीच्या आधारे आमचं शहरातले दक्षता प्रमुख अन्नधान्य वितरण अधिकारी श्री सुमीर चौरे व पथकातील सदस्य यांनी तिथे धाड मारली असता 6 घरगुती सिलेंडर तिथे जप्त करण्यात आलेले आहेत व घरगुती सिलेंडरवरच तिथे स्वयंपाक चालू होता. कॅटरिंग महालक्ष्मी कॅटर्स विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे EC ॲक्टनुसार पोलीस स्टेशनमध्ये. एकूण 6 नग घरगुती सिलेंडर ज्याची किंमत अंदाजे 14,800 रुपये होती असे जप्त करण्यात आले. सर, चंद्रपुरात एकूण किती पथके तयार करण्यात आली? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण 16 पथके आपण तयार केलेली आहे. ते 16 पथक रोज वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल किंवा गॅस एजन्सी यांची तपासणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे. आव्हान का कराल सर? मी सर्व कॅटरिंग हॉटेल्स व्यावसायिकांना आवाहन करतो की त्यांनी घरगुती सिलेंडरचा तुटवडा पाहता घरगुती सिलेंडर अजिबात वापरू नये. जर असे आढळल्यास फौजदारी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया आमची निरंतर चालू आहे.